वेलकम फ्रॉम वाचिंग टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षा जी आहे बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि जवळपास 1,62,000 शिक्षकांचं भवितव्य जे आहे किंवा त्यांच्या नोकरीवर जे आहे गदा आहे। पण या परीक्षेमधून कोणाकोणाला सूट मिळणार आहे त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। कोणते शिक्षक आहेत त्यांना सूट मिळणार आहे किंवा कोणत्या अभियोगधारकांना यामध्ये जे आहे संधी असणार आहे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा भविष्यामध्ये तुम्ही शिक्षक होणार असाल तर त्यावेळेस तुमच्यासाठी सुद्धा ही माहिती खूप महत्त्वाची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर बघा पहिले ऍक्च्युअल मध्ये काय आहे सुप्रीम कोर्ट जे आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की शिक्षकांना जे आहे टीईटी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली आहे किंवा बंधनकारक करण्यात आलेली आहे। आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अगेन्स्ट किंवा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने जे आहे काही शिक्षक संघटनांनी किंवा काही शिक्षकांनी सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे पुनर्विचार याचिका ज्या आहेत दाखल करण्यात आलेल्या होत्या। काही स्टेटच्या वतीने किंवा काही जे राज्य आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या याचिका ज्या आहेत त्या दाखल केलेल्या आहे की या याचिकेचा पुनर्विचार व्हावा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य जे आहे, आता महाराष्ट्र राज्यामध्ये काय सिच्युएशन आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जे आहे ज्या वेगवेगळ्या शिक्षक संघटना होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र राज्य शासनाने जे आहे या गोष्टीची दखल घ्यावी आणि नंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक पुनर्विचार याचिका जी आहे दाखल करावी जेणेकरून शिक्षकांच्या संदर्भात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाची बाब आहे। त्याच्यामुळे या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने सुद्धा जी आहे पुनर्विचार याचिका जी आहे न्यायालयामध्ये दाखल करावी। आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आहे समोर आलेली आहे त्यानुसार बघा सद्यस्थितीमध्ये जे आहे तर आता जी अपडेट सद्यस्थितीमध्ये येते त्यानुसार महाराष्ट्र शासन जे आहे महाराष्ट्र शासनाची भूमिका स्पष्ट केलेली आहे। शासनाचं असं म्हणणं आहे की पुनर्विचार याचिका जी आहे ती दाखल करता येणार नाही न्यायालयामध्ये आणि दाखल केल्यानंतर सुद्धा जे आहे पुनर्विचार याचिका फेटाळल्या जाण्याची शक्यता जास्त आहे। त्याच्यामुळं याचिका दाखल करणार नाही। त्याच्याबरोबरच शासनाने ही सुद्धा भूमिका मांडली की शिक्षकांच्या भवितव्यामुळे किंवा शिक्षकांच्या भवितव्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कासाठी किंवा हितासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की आरटी ऍक्ट जो आहे त्यामध्ये बदल करण्याची शक्यता जी आहे किंवा बदल करणं आवश्यक आहे आणि तो बदल कदाचित होऊ शकतो। त्या अनुषंगाने शासनाने जे आहे एक नम्र निवेदन जे आहे किंवा निवेदन पत्र जे आहे पाठवलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे यांना, म्हणजे आता सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा केंद्र मंत्रालय जे आहे त्यांना निवेदन गेलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं। आता या संदर्भात आरटी कायद्यामध्ये खरोखर बदल होईल का आणि टीईटी परीक्षा जी बंधनकारक करण्यात आलेली आहे किंवा अनिवार्य करण्यात आलेली आहे शिक्षकांना त्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आता जर आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 1,62,000 शिक्षक असे आहेत ज्यांना टीईटी परीक्षा पास करणं खूप अनिवार्य किंवा बंधनकारक असणार आहे। आता सगळ्यात काही गोष्टी महत्त्वाच्या जाणून घेऊया। याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या शिक्षकांच्या वतीनं किंवा कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे याच्यामध्ये ज्या आहेत गोष्टी समोर येत आहेत त्या बघूया। सगळ्यात अगोदर पहिले जे शिक्षक आहेत जे शिक्षक पदावर रुजू आहेत त्यांची अशी भूमिका आहे की अगोदर काही शिक्षकांना 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष सर्व्हिस करून झालेले आहे आणि एवढे वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्यांच्या हाताखाली जे विद्यार्थी शिकलेले आहेत ते मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत। त्यांनी खूप सारे विद्यार्थी घडवलेले आहे, त्यांना दांडगा अनुभव सुद्धा आहे, नंतर खूप सारे परिश्रम सुद्धा घेतले, त्यांनी शाळेचा कायापालट सुद्धा केला, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा सुधारणा जी आहे जी करायला पाहिजे ती सगळी सुधारणा केली आणि जो अपेक्षित निकाल किंवा जशा प्रकारे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल त्या माध्यमातून किंवा त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तर यानंतर टीईटी परीक्षा बंधनकारक करणं किती योग्य आहे असं काही शिक्षकांचं म्हणणं आहे। आणि दुसऱ्या महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे आता जर आपण दुसऱ्या साईडने विचार केला तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे थोडक्यात एनसीटी जर बघितलं आपण एनसीटी नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन यांचं सुद्धा म्हणणं आहे की टीईटी परीक्षा जी आहे ती कंपल्सरीच करण्यात यावी। आणि जर समजा आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जे अभियोगधारक आहेत जे शिक्षक भरतीची तयारी करतायत किंवा जे शिक्षक होण्याचं स्वप्न ज्यांनी बाळगलेलं आहे आणि शिक्षक होऊ इच्छितात त्यांची जर भूमिका बघितली आपण तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे गुणवत्तापूर्व शिक्षक आहेत जर ऍक्च्युअलमध्ये शिक्षकांमध्ये गुणवत्ता आहे तर त्यांनी टीईटी परीक्षेला सामोरं जावं, टीईटी परीक्षा द्यावी।
आणि काही अभ्यागतधारकांचं म्हणणं आहे की खरोखर जे शिक्षक होतील तर त्यांनी जे आहे टीईटी परीक्षा पास करणं आवश्यक आहे, कारण की वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 साठी टीईटी परीक्षा आवश्यक आहे. आणि जर टीईटी परीक्षा जर पास असेल तर त्यावेळेस गुणवत्ता सिद्ध होते, असं अभ्यागतधारकांच्या वतीचं काही अभ्यागतधारकांचं मत आहे. त्याच्यामुळं इथं दोन गट पडल्यासारखे दिसतात की काही शिक्षक जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही याला समोरही जाऊ शकतो टीईटी परीक्षेला, पण विद्यार्थी सांभाळत असताना एवढ्या सगळ्या गोष्टी असताना ही गोष्ट योग्य आहे का, त्या पद्धतीने जर विचार केला आपण तर शिक्षकांची बाजू सुद्धा योग्य आहे. आणि एका साईडनं दृष्टीनं आपण जर अभ्यागतधारकांचा विचार केला तर गुणवत्तापूर्ण जे शिक्षक आता सद्यस्थितीमध्ये जे शिक्षक रुजू होत आहेत तर त्यांना टीईटी परीक्षा असेल, टेट परीक्षा असेल, वेगवेगळ्या परीक्षांमधून सामोरं जावं लागतं. त्याच्यानंतरच त्यांची निवड होते. तर त्यांचं सुद्धा जे आहे त्यांची सुद्धा जी स्टेटमेंट आहे ते त्यांच्या ठिकाणी व्यवस्थित आहेत. आणि शिक्षक जे आहेत शिक्षकांची मात्र भूमिका जी आहे ती सुद्धा योग्य आहे जी त्यांनी मांडलेली आहे ती. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी ठरते की येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकते सिच्युएशन. तर सद्यस्थितीमध्ये बघा आता 23 नोव्हेंबर 2025 महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टीईटी 2025 होणार आहे आणि त्या परीक्षेचा फॉर्म सुद्धा भरलेला आहे खूप साऱ्या अभ्यागतधारकांनी किंवा शिक्षकांनी. आता टीईटी परीक्षा ती द्यावी लागेल त्यांना. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट आहे ती सुद्धा लवकरच होणार आहे. त्याचे सुद्धा आयोजन लवकरच केलं जाणार आहे 2026 मध्ये. त्याच्यामुळे ती सुद्धा एक परीक्षा पास केल्या जाऊ शकते. आता बरं अजून अशी एक मुदत आहे की इथे एक गोष्ट महत्त्वाची काय आहे की जर तुम्ही टीईटी परीक्षा पास नाही केली, असे शिक्षक की ज्यांना फक्त असे शिक्षक कोणाला सूट मिळणार आहे ती सुद्धा सांगतो. आता जर समजा काही शिक्षक जे नोकरीवर आहे सद्यस्थितीमध्ये आणि त्यांनी जर त्यांची सेवा समाप्तीसाठी फक्त 5 वर्ष बाकी असतील तर अशांना सूट दिलेली आहे. आणि अशा शिक्षकांना सांगितलेलं आहे की यांनी टीईटी परीक्षा नाही दिली तरी आवश्यक नाही, यांची काही आवश्यकता नाहीये, ज्यांना 5 वर्ष बाकी आहेत किंवा जे आरटीआय ऍक्टच्या अगोदर लागलेले आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे जे आहेत अशा शिक्षकांना यातून सूट आहे. पण जे शिक्षक मात्र नंतर लागलेले आहे, नंतर अपॉइंट केलेले आहे, त्यांना मात्र जे आहे टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची ही आहे की कोणत्या शिक्षकांना ही टीईटी परीक्षा जी आहे द्यावी लागणार आहे आणि किती वर्षाच्या आत ही परीक्षा पास करावी लागणार आहे. तर बघा जो निर्णय आलेला आहे त्यानुसार 2 वर्षाच्या आतमध्ये जे आहे शिक्षकांना ही परीक्षा पास करावी लागणार आहे. आणि जर परीक्षा पास न झाल्यास तर कारवाई काय होणार आहे, तर कारवाई अशी होणार आहे की शिक्षक जे आहेत त्यांना सेवा समाप्त करावी लागू शकते किंवा सेवा समाप्तीचे आदेश दिले जाऊ शकतात. म्हणजे थोडक्यात त्यांना नोकरी जी आहे सोडावी लागू शकते. अशा प्रकारची जी आहे हा निर्णय आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत्या. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जर आपण विचार केला तर सगळ्या दृष्टीनं जर या सगळ्या गोष्टीचा जर आपण समजा योग्य विचार केला तर सुप्रीम कोर्टाचा एका दृष्टीनं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतला आहे तो याच्या अनुषंगाने घेतलेला असेल किंवा सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकाल जो आहे सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं पाहिजे. सर्वोच्च निकाल किंवा सर्वोच्च न्यायालय आहे आपलं आणि न्यायपालिका कधीही जे आहे योग्यपणे निर्णय घेते. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं आपण स्वागतच करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे शिक्षक जे आहेत शिक्षक बांधव ते सुद्धा आपलेच आहेत. आता जे अनुभवी शिक्षक आहेत त्यांच्यावर मात्र जे आहे त्यांना सुद्धा टीईटीचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी होतील कदाचित, त्या गोष्टी व्हाव्या. नंतर अभ्यागतधारक जे आहेत जे नवीन आहेत आणि ज्यांना टीईटी परीक्षा पास आहे किंवा पास केलेल्या नाहीयेत तर सद्यस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता टेट एक्झाम 2025 मध्ये सुद्धा जे आहे 9 ते 12 साठी जे अभ्यागतधारक आहेत त्यांना सुद्धा टीईटी कंपल्सरी नाहीये किंवा त्यांना सुद्धा आवश्यकता नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सुद्धा टीईटी परीक्षा जी आहे करावी लागू शकते. आणि तुम्ही बघितलं असेल की केंद्रावरून आतापासूनच विचार करणं सुरू आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये 4 लेवलवर जे आहे टीईटी परीक्षा होणार आहे, 4 स्तरावर. त्याच्यामुळे तुम्ही टीईटी परीक्षेच्या तयारीमध्ये राहावं. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आणि तुमचा जो अभिप्राय आहे, तुम्ही शिक्षक असाल किंवा अभ्यागतधारक असाल किंवा तुम्ही पॅरेंट्स म्हणून किंवा तुम्ही कोणत्याही तुमच्या याच्यानुसार तुम्ही काय विचार करता आणि तुमचं जे ओपिनियन आहे तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवावं. आणि तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल याबद्दल तुम्ही तुमचं मत जे आहे कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईड नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.